आणि आता हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस विधिमंडळाच्या सभागृहामध्ये संतोष देशमुख यांच्यासह अलमट्टी धरणाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा। विधान परिषदेच्या सभापतीपदी राम शिंदेंची निवड। राम शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे नवे सभापती। एकच अर्ज आल्यानं सभापती पदाची निवडणूक बिनविरोध। लाडकी बहीण योजनेतील संशयावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खात्यात होणार जमा। कोणतेही निकष बदललेले नाहीत, कोणतेही नवे निकष नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। शंका मनात ठेवू नका। जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो। आणि काहीच बदल नाही। नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत। आता तर सगळ्यांनाच टाकतो। भारत जोडो यात्रेमध्ये नक्षली 13 संघटना होत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट। अर्बन नक्षलवादी म्हणून ज्या 40 संघटना घोषित केल्या होत्या, त्यातल्या 13 संघटना भारत जोडो यात्रेमध्ये होत्या। फडणवीसांची माहिती। भारत जोडो आंदोलन, जे काही भारत जोडो अभियान, आंदोलन वेगळं, अभियान सन्माननीय नेते राहुल गांधीजींनी जे सुरू केलं, मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे? उत्तरात महाराष्ट्राच्या एटीएसने केंद्र सरकारला जी माहिती पाठवली आहे, एएनओने, ही माहिती माझ्याकडे आहे। लोकसभेत जी गेली एकूण 40 संघटनांची नावं दिली आहेत, त्यातल्या 13 संघटना या पुन्हा या भारत जोडोच्या आपल्या या आंदोलनामध्ये या ठिकाणी काम करतात। आणि म्हणून मी पुन्हा सांगतो, माझा काही तुमच्या कोणाच्या देशभक्तीवर माझा प्रश्नचिन्ह नाही आहे, पण निवडणूक जिंकण्याकरता आपण कोणाचा वापर करतो, कोण आपला खांदा वापर। बीड प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी 11 वाजता विधानसभेत उत्तर देणार, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। सभागृहात फडणवीसांची माहिती। माझी सूचना अशी आहे, दोन गोष्टी करता येऊ शकतात। एक तर थोडा वेळ पुरवणी मागण्या चालून हे करू, किंवा उद्या सकाळी 11 वाजता। नाही, मला काही अडचण नाही, पण ते आता उशीर होऊनही त्याचं महत्व राहणार नाही। तसं नाही, एक लक्षात घ्या, पुरवणी मागण्यांवरची चर्चा पूर्ण करून आम्हाला साहेब उद्या सकाळी घेऊ ना, उद्या सकाळी 11 वाजता। उद्या बीकेसी ते कुलाबा हा तिसरा टप्पा मे 2025 पर्यंत पूर्ण होत असून यात रोज 17 लाख लोक प्रवास करतील। मेट्रो 3च्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। आता मुंबई मेट्रो 3चं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। आपण पहिला टप्पा त्याचा प्रवासी वाहतुकीकरता खुला केलाय। आता जो दुसरा टप्पा आहे, बीकेसी पासून कुलाब्यापर्यंत, ज्यांनी खऱ्या अर्थानं मुंबईला एक नवीन लाईफलाईन तयार होणार आहे। 17 लाख लोक रोज प्रवास करतील। आज 6 लाख लोक करतात, कारण कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही। 17 लाख लोक या एका लाईनवर प्रवास करतील। आपण मे 2025 पर्यंत हा खुला करणार आहे। बोट दुर्घटनेवरून अजित पवारांनी केली सरकारची कान उघडणी। पुरवणी मागणी जरी असली तरी त्यावर स्थगन प्रस्ताव स्वीकारून बोट दुर्घटनेच्या संदर्भात चर्चा व्हायला हवी। दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू, त्यामुळे त्यावर विरोधकांना बोलू द्यावं, अजित पवारांची मागणी।
बोट चालली काय, दुसरी येऊन त्याला धडकती काय, काय कोणाचा कोणाला मेळ नाही. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या 13-14 कोटी जनतेला वाटेल की हे सभागृह चाललेलं आहे, इथं माणसं त्या ठिकाणी इतकी मृत्युमुखी पडलेली आहेत आणि त्याचा मुद्दा काढला जातोय, मांडायचा प्रयत्न केला जातोय. त्यांचा मांडण्याचा अध्यक्ष महोदय अधिकार आहे. या संदर्भात आज जरी त्या पुरवणी मागण्या वगैरे असल्या तर अध्यक्ष महोदय, एखादी व्यक्ती म्हणजे काही गंभीर घटना घडली तर ताबडतोब बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून स्थगन स्वीकारला जातो आणि चर्चा केली जाते. पण ह्याच्यात अध्यक्ष महोदय 13 लोक गेलेले आहेत. माझी विनंती आहे की तो तुमचा अधिकार आहे, परंतु बोलायला वेळ दिला पाहिजे अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे. साखर कारखानदारच नाही तर शेतकरी देखील अडचणीत. शरद पवारांच्या मागणीवर सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांना चांगला दर देण्याबाबत मागणी करा, तसंच साखर खरेदीमध्ये 31 ऐवजी 35 रुपये आधारभूत भाव ठरवणं गरजेचं. सदाभाऊ खोत यांची टीका. पवार साहेबांच्या एरियामध्ये बारामतीला मात्र सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे, ते मात्र 3600 रुपये भाव देत आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त रिकव्हरी असणारे महाराष्ट्रातले साखर कारखाने हे शेतकऱ्याला 2000पासून भाव द्यायला सुरू करत आहेत. याच्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी काही कडक निर्णय घ्यावा सरकारनं असं पत्र लिहिलं असतं तर अजून मला खऱ्या अर्थानं आनंद वाटला असता. 2 साखर कारखान्यांच्या मधलं हवाई अंतर जे 20 किलोमीटरचं आहे ते काढून टाकण्यात यावं असं जर केंद्राला पत्र लिहिलं असतं तर निश्चितपणानं मला वाटलं असतं की पवार साहेबांना देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी आहे. महाराष्ट्रातील नेते बेळगावला केंद्रशासित करण्याची मागणी सातत्यानं करत असतात. त्याउलट बेळगाव सीमा भागाचा मुंबईवर हक्क आहे, त्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्यात यावं. अथणीचे आमदार लक्ष्मण सौदी यांची मागणी. बेळगावच्या आणि मुंबईच्या बरोबरीची तुलना करणाऱ्या या काँग्रेसच्या आमदारांना माझा सवाल आहे की मुंबई ही अशी आहे की मुंबईने पूर्ण देशातल्या आणि जगातल्या लोकांना आपल्या कुशीमध्ये सामावलेलं आहे. बेळगावच्या मराठी माणसांवर जो अन्याय केला जातोय त्याच्याकरता त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्हीच नव्हे तर सगळ्यांची ही मागणी आहे की बेळगाव हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे. मुंबईला तोडणाऱ्यांच्या बऱ्याच लोकांचे स्वप्न मागच्या काळामध्ये महाराष्ट्रीयन लोकांनी फेल केलेले आहे, त्यामुळे त्यांचे जे मुंगिरी लालचे हसीन स्वप्ने आहेत ते कधीही सक्सेस होऊ शकत नाही. मुंबई ही महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राची असणार आणि देशाची ती आर्थिक राजधानी असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.